नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी प्लॅनेट मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची मकर संक्रांत आपण काही खास व्यक्तींसोबत साजरी करणार आहोत. खूप गोड व्यक्ती आहेत आणि त्यांची नवीन फिल्म जबराट येते, त्यामुळे सगळी जबराट मंडळी आपल्यासोबत आहेत. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि सगळ्यात आधी मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सुद्धा जबराट शुभेच्छा. तिळगुळ घ्या, जबराट बोला. सो खूप धमाल केली आज आपण. तुम्ही पतंग खूप सगळ्यांनी उत्तम उडवली. मला एक विचारायचं आहे की संक्रांतीच्या सणात एक गोडवा असतो आणि तुमच्या जबराट सिनेमात पण ही सगळी गोड मंडळी आहे. तर प्रगती, तुमच्यापासून मी सुरुवात करतो. ह्या सगळ्या गोड मंडळींना तुम्ही एकत्र कसं आणलं? एकत्र कसं आणता? प्रेमाने, रागून, सगळे प्रयोग करून. पण हे आम्ही इतकी युनिटी आहे, म्हणजे तुम्हाला दिसलंच असेल आमच्या सगळ्यांमधली केमिस्ट्री. पण त्याचं आम्ही काय ठरवून हे काय केलं होतं की मी ठरवलं होतं की आपलं वर्कशॉप असतं ना, त्याला मुद्दामून सगळ्यांना एकत्र आणायचं. कारण त्यांच्यातलं जो बॅरिकेड्स असतात ते निघाले पाहिजेत आणि ते एकत्र बॉन्डिंग झालं पाहिजे. कारण ते मग त्याचं रिफ्लेक्शन मला चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दिसणार होतं आणि एक्झॅक्टली ते झालं. आम्ही एकत्र आलो, एकत्र राहत होतो, एका घरामध्ये खात होतो, मस्ती करत होतो, डान्स करत होतो, धमाल केली. म्हणजे एका कुटुंबासारखं आम्ही राहिलो आणि त्याच्यामुळे ही जी बॉन्डिंग दिसते ना, आम्ही शिव्या पण देतो, रागवतो, भांडतो, म्हणजे मस्तीवाल्या, पण एकत्र बॉन्डिंग आम्ही सगळे, मी असे त्याच्यामध्ये आम्ही आणि पण ती बॉन्डिंग निर्माण झाली आणि ते सगळं तुम्हाला त्या चित्रपटामध्ये दिसेल की प्रत्येक कॅरेक्टरमध्ये ते कसं बॉन्डिंग दिसतं आणि कसं त्यांची ती केमिस्ट्री किती छान झालेली आहे. कारण त्याचं श्रेय फक्त आमच्या वर्कशॉपमध्ये आम्ही जे एकत्र प्लॅनिंगनं त्यांना ठेवलं होतं त्याला जातं. तुम्हाला सगळ्यांना एक मला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या शाळेतनं एक शिक्षक असतात जे सगळे विद्यार्थी डिसिप्लिनमध्ये पाहिजे असे असतात. तर यांचं पण मी ते बघतो आल्यापासून, तू इकडे थांब, तू इकडे थांब, अरे तुम्ही ऐका, मग हा असा हा तसा. तर कशा आहेत ह्या टीचर तुमच्यासाठी? कडक शिस्तीच्या आहेत की कशा आहेत? सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे मला. कॉम्बिनेशन म्हणजे फक्त टीचर नाही तर त्यांचं प्रेम हे आईचं प्रेम आहे आणि जेव्हा केव्हा रागवायचं असेल तर मग पोलीस पण त्यांच्यासमोर कोणीच नाही असं मला. सो ते कॉम्बिनेशन आहे आणि जर आमचं वर्कशॉप वगैरे एकत्र झालं नसतं तर आमचं बॉन्डिंग असं जे झालं आहे ते नसतं दिसलं कोणालाही आणि आम्ही खूप कमी या वर्षभरात भेटू शकलो आहे. पण जेव्हा केव्हा भेटलो आहे तुम्ही आता बघितलंच की किती धमाल आम्ही केली असेल आणि हे काहीच नाही आहे. सेटवर जी धमाल चालू होती ती नेक्स्ट लेवल होती. कधी कधी ओरडा पण खूप खाल्ला आहे, पण त्या कामाच्या वेळेस एरवी नाही. हो, पण बाकीच्या वेळेस म्हणजे एकदा काम संपलं की आम्ही सगळे एकत्र यायचो आणि खूप धिंगाणा करायचो. मेधा? मैं समझ गई सब. आई वॉज सो हैप्पी, मैं सब समझ गई. हाँ, फिर प्रगति मैम, आई फील हम लोग सबके सब ना, वो होता है ना गुरु जो होता है जो आपके साथ भी खेल रहा होता है लेकिन आपको समझा भी रहा होता है. सो इन अ वे समथिंग लाइक दैट कि हम लोग सब मस्ती कर रहे थे मैम के साथ लेकिन हमें पता चला था कि वो हमें सिखा भी रहे हैं उसके साथ साथ. तो एंड डेफिनेटली जैसे आइली ने बोला, हम लोग को बहुत मज़ा आया एक साथ. हम लोग सब के सब इतने अच्छे से हमने बॉन्ड किया है, जैसे ऐसे लग रहा है जैसे स्कूल में नहीं सारे क्लास का एक ग्रुप बन जाता है बदमाश बच्चों का, लेकिन वो सबसे इंटेलिजेंट भी होते हैं, बिल्कुल वैसा. कि हमने एक्टिंग में पूरा अच्छे से हम लोगों ने सबने परफॉर्म किया, उसके बाद हमने बदमाशी भी पूरी की है. प्रगतीताईबद्दल बोलायला गेलो तर मी सगळ्यात फेवरेट स्टुडंट आहे तिचा. असं तिचं म्हणणं आहे. पण येस, ती मी आहेत अर्थातच फेवरेट आणि ती गुरु म्हणून अशी आम्ही जरी मोठे वाटत असेल बट ती सगळ्यात लहान आहे आमच्यात. ती सगळ्यात लहान आहे म्हणजे तिच्यातला अल्लडपणा, तिच्यात ती मॅच्युरिटी, म्हणजे ती ठराविक वेळेला तिचे मूड स्विंग्स खूप असतात. म्हणजे तिच्या मूड स्विंग्समध्ये आपण शांतच राहायचा. तुम्ही बघितलंच असेल थोडंफार तिचं शिष्टाचार. म्हणजे त्याला असं वाटेल की म्हणजे मी कामाच्या वेळी खूप कडक आहे, परफेक्शनिस्ट आहे ती. नाही म्हणजे 10 वेळा काय 10 वेळा, पण काम संपलं की मग मी ह्याला गळा घालून मस्ती करेल. हो. तसे मूड स्विंग म्हणजे येस दॅट इज थँक्यू फॉर करेक्टिंग. तुम्ही बघितलंच असेल तर ती आजूबाजूला असते, तिचा ऑरा खूप चांगला असतो, म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे खूप तिच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सगळे जे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलोय एकत्र तिच्यामुळे, तिच्या प्रेमामुळे आणि तिच्या शिक्षणामुळे. सो थँक्यू सो मच प्रगतीताई फॉर दॅट अँड आय लव्ह यू. फेवरेट स्टुडंट. आता हेडमास्तरांबद्दल मी काय बोलणार. वर्कशॉपच्या पहिल्या दिवसापासून आज गाडीत बसल्यापर्यंत मी रोज ओरडा खाल्लाय.
सगळ्यात जास्त ओरडा कोणी काढलाय? सगळ्यात जास्त मीच काढलाय. पण प्रेमाने तो. पण खरंच त्यांच्याबरोबर काम करताना एवढी मजा आली आहे. म्हणजे पुढं डिरेक्शन करताना त्या ओरडत असताना मी तिथं हसत होतो. आणि अरे मी ओरडू शकत याला मी ओरडू शकत नव्हते कारण तुम्ही काही बोलले ना तो असं काही बोलत मी हसायचे म्हणजे शेवटी तर ओरडणं मला थांबवलं पण तू देत होता नंतर मला काही सीन मला पाहिजे तसं मिळवायचं होता. बस एवढंच होतं. बाकी म्हणजे त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कमाल आहे. भारी आहेत बाळूताई. खूप मजा आली शूटिंग करताना आणि खूप दिस इज वन ऑफ माय बेस्टेस्ट डेज कारण ही माझी पहिली चित्रपट आहे ॲज अन ॲक्टर आणि थँक्यू प्रागतीताई ते अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि खूप रोलर कोस्टर राईड होतं आहे. इट वॉज टू मच अप्स टू मच डाऊन्स पण इट वॉज ऑल वर्थ इट. खूप मजा आली. खूप काही शिकलो. शी इज अ व्हेरी ब्रेव वुमन आय कॅड से. अँड म्हणतो ना आपण की जंगलात शेरणी असते तर ती शेरणी आहे माझ्यासाठी. आणि थँक्यू ही संधी दिल्याबद्दल. आणि बाकी तर आम्ही सगळे बॅक बेंचर्स आहोत बट हू आर क्लेवर स्टुडंट्स ॲज शी सेड. सो या थँक्यू फॉर दॅट. परेश, संक्रांती निमित्त आपण या गप्पा मारतोय, तू तिळगुळून उभा आहेस तर मला वाटतं तू सगळ्यांना तिळगुळ द्यावा, ते सगळ्यांचं तोंड गोड करावं. जबराट बोला. मी खातो परत. मला लय गोड आवडतंय. आयली, तुझी अशी काय संक्रांत म्हटलं म्हणजे पतंगबाजी आली, तुम्ही ज्या सगळ्यांनी आपलं कसब दाखवलं, तर तुझी अशी लहानपणीची कुठली आठवण आहे का संक्रांतीच्या दिवसाची? संक्रांतच्या दिवसाची मी खरं सांगू तर मी आधी कधी पतंग बनवला सुद्धा नव्हता आणि उडवायचा चान्स नव्हता मिळाला. कारण जेव्हा आम्ही सगळे फॅमिली मिळून पतंग उडवायला जायचो मी 4-5 वर्षांची होते. मला फक्त रीळ हातात द्यायचे आणि ते पतंग उडवायचे. आणि त्यामुळे आज इथे पतंग ॲक्च्युली कसा बनवायचा ते थोडाफार प्रयत्न केला आहे. छान झालं प्रयत्न. थँक्यू. आणि आठवण म्हणजे सगळी फॅमिली एकत्र यायची, भाऊ बहीण, आई बाबा, काका काकू सगळे. आणि आम्ही छतावर जायचो तेव्हा एवढ्या वायर्स वगैरे असूनही आम्ही पतंग उडवायचो आणि वायरींमध्ये ते पतंग अटकून जायचे. आणि असा ब्लास्ट वगैरे 1-2 वेळा झाला आहे ज्याच्यामुळे दिवे गेलेत. आणि तेव्हा हे काय म्हणतात आपल्याला समथिंग क्या बोलते उसे, जनरेटर जैसे इन्व्हर्टर. तर इन्व्हर्टर तेव्हा नव्हते त्यामुळे लाईट गेले, दिवे गेले म्हणजे 1-2 दिवस थांबावं लागेल. सो अशा त्या लहानपणीच्या आठवणी अजूनही आठवतात आणि आज स्पेशली त्या ताज्या झाल्या आहेत. मेधा, आपको पसंद है पतंग उड़ाना? आपने कभी किया? श्री, आपको पसंद है पतंग उड़ाना? आपने किया है कभी ट्राई? मैं बचपन में कभी कभी हम लोग वही मकर संक्रांति के दिन 1-2 बार कभी ट्राई किया हुआ. और शूट वूट पे बहुत किया है हम लोग को. शूट पे हमेशा पतंग दे देते, क्या उड़ाओ, फ़ोटो खींचनी है. तो हाँ, हम लोग ने किया है. वेरी एक्साइटेड फॉर मकर संक्रांति इज वेल. प्रगतीजी, तुम्ही आता बाहेर असतात देशाबाहेर, तरी पण आपले सण, आपली संस्कृती मिस करतात? नाही अर्थातच मिस करतो कारण बालपणात हे सगळं जगलेलं आहे ना. आणि म्हणजे आम्ही मिस करतो म्हणण्यापेक्षा मी ते सगळे साजरे करते कारण माझ्या मुलांना ती माहिती झाली पाहिजे. माझ्या पुढच्या पिढीने ते पुढे नेलं पाहिजे. म्हणजे मला एकदा आठवतो गुढीपाडवा होता आणि मी आजारी होते, म्हणजे बेड रिटर्न होते. आणि मी सांगितलं मुलीला की अरे असं असतो तसं असतो. मी झोपलेलं तर तिने काठी घेतली, त्याच्यावर घरातलंच आपला ग्लास असतो आपला ना डिस्पोजल ग्लास टाकला, टिश्यू पेपर त्याला लावले, साडी त्याला टिश्यू पेपरनं गुंडाळलं आणि असं करून मला मी गोडी बनवली. म्हणजे हे ह्याच्यासाठी ना तर आम्ही सगळे सण करतो. मकर संक्रांतीला तर असं तर सगळे इतरही सण आम्ही साजरे करतो तिकडे. ये आपको कैसा लगता है जो मराठी संस्कृति परंपरा है, जो बहुत अच्छी तरह से वाकिफ़ है सब, तो आपको इसमें से क्या पसंद है? तो पहले तो मैं बोलूँगी कि पूरा का पूरा सेट सब लोग मराठी बोलते हैं, हम मराठी मूवी कर रहे हैं. मेरा कैरेक्टर है इसीलिए मैं हिंदी बोल सकती हूँ. लेकिन फिर भी एक चीज़ में जैसे अभी आप लोग बात कर रहे थे और मुझे समझ आया ये सब सिर्फ इस मूवी की वजह से हुआ है. और कहते हैं ना लव हैज़ नो लैंग्वेज. दैट्स एग्जैक्टली व्हाट आई लर्न फ्रॉम दिस फिल्म कि मैं सब लोगों के साथ रह के इन लोगों ने इतना मुझे इंक्लूड किया. मुझे नहीं समझ आया, सब लोग एक्सप्लेन करते थे, ट्रांसलेट करते थे, मुझे मराठी सिखाते थे. तो मुझे मराठी अब समझ आने लग गया. मैं धीरे धीरे सीखने की कोशिश कर रही हूँ. छान.
और थांबा 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 और जाओ दे ना, जाओ दो ये सब इम्पोर्टेंट वर्ड्स हैं लोगों ने बताया मुझे जो काम आएंगे. लेकिन मुझे वही लगता है कि सब लोग ऑन सेट ऑल्सो एंड स्पेशली प्रगति मैम, ये लोग इतना एक बिल्कुल फैमिली वाला एक्सपीरियंस हुआ है, बहुत होलसम सा. एंड मुझे तब समझ आया कि आपको लैंग्वेज जानने की ज़रूरत नहीं है सर दिल तक पहुंचने के लिए. तो दैट वाज द बेस्ट एक्सपीरियंस फॉर मी. वर्षाची सुरुवात खूप उत्तम होते. तुला आम्ही क्रिएटर म्हणून बघतो, प्रेक्षकांना मनमुराद तू हसवतोस. तर जबराटमध्ये कॅरेक्टर नेमकं कसं आहे की तोच दिसणार आहे का काही अजून वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे? त्याच्यापेक्षा खूप भारी आहे. आणि जबराटमध्ये म्हणजे रिअल लाईफमध्ये मी जसं आहे तसंच ते कॅरेक्टर आहे असं मला वाटतं. जरा दोन्हीकडं हसवायचंच काम करते ते आणि मैत्री जपणारं, बाकी काय सांगू शकत नाही जास्त. सेटवर कोणाशी उत्तम तुझं बॉन्डिंग जोडलं, तुझी उत्तम मैत्रीण कोण झाली किंवा मित्र कोण झाला? सगळेच झाले. लक्ष्मी आहे, सगळेच आहेत माझ्यासाठी, सगळेच आहे. मॅडम सहित. तुमचं नाव शेवटी तुमच्याकडे बघितल्यावर घेतल्यावर हात म्हणतात. दबदबा. धबधबा. एक जर चूज करायचं असेल की याच्यासोबत आता आपला लाईफ लॉंग मैत्री चांगली असेल किंवा तो कोणाला करतो? आयुष. इथे असल्यानंतर कोणाला नाराज करायचं? नाही. आयुष बरोबर भरपूर टाईम घालवला आणि चांगला आहे. तो मेच्युअर असल्यामुळे ना तो सगळ्या मी बोलते आयुष्याबद्दल. आयुष्य कसं होतं की तो खूप मेच्युअर आहे. म्हणजे हे मेच्युअर नाहीत असं मला नाही म्हणायचं, पण यांच्यापेक्षा कितीतरी पटीने तो मेच्युअर आहे. आणि मला जर काही यांना सांगायचं असेल, कारण मला अवघड जायचं कधी कधी ह्या मुलांना हँडल करायला. कारण जर ह्याला रागवले आय एम सॉरी ह्याला म्हणजे हे असं, तर मी काही गोष्टी करायचे आणि मी आज रिव्हील करते. मी आणि आयुष प्लॅनिंग करायचो. आयुष मी तुला जर हे करणार आहे ना, रागवणार आहे, मग तू थोडं असं की आयुष तू हे या मुलांना हे कर, आयुष तू हे कर. तर आयुषने मला त्या अर्थाने हेल्प केली की या मुलांना पण हँडल करायला तो हेल्प केली. तो आमचा हे असायचा. आणि हे लोकांनी सगळ्यांनी रिस्पेक्ट दिला आयुषला, पण त्याची मॅच्युरिटी लेवल खूप जास्त होती, त्यामुळे ते सोपं जात होतं मला पण त्याच्यासोबत डील करायला. आणि तो चांगलाही होता, सगळ्यांसोबत चांगले होते त्याचे रिलेशन. म्हणजे सगळ्यांसोबत चांगले रिलेशन होते. म्हणजे हा खूप स्पेसिफिक क्वेश्चन आहे ना, कारण मी असंच बोट दाखवणार होते तुझं हिच्या बरोबर होतं का म्हणून. सगळ्यांशीच मी सांगितलं ना. नाही खरंच म्हणजे नाही म्हणजे मला नाही सेफ गेम नाही, हे खरंच आहे. म्हणजे कारण मी बघत होते ना सगळ्यांना, त्या सगळ्यांशी होतं. बरोबर आहे ना. श्रियाने कसं कास्ट केलं? डोक्यात काही होतं पर्टिक्युलर किंवा काय त्या कॅरेक्टरची डिमांड होती? नाही ती कॅरेक्टरची डिमांड होती. आणि मी आता कॅरेक्टरबद्दल नाही सांगू शकत, पण मला असं कॅरेक्टर पाहिजे होतं की जसं श्रेया आहे, श्रेया आहे आणि मला ते नॉन मराठीच कॅरेक्टर पाहिजे होतं. ती माझी डिमांड होती आणि कॅरेक्टरची पण डिमांड होती. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना मी कडक सांगितलं होतं, कुणीही तिच्या उच्चाराला सुधारणार नाही. म्हणजे मला ते तसेच वेडेवाकडे, जो एखादा नॉन मराठी व्यक्ती जर मराठी बोलायला तर ते थोडेसे वेगळे उच्चार येतात ना, तर ते मला तसेच ऑर्गॅनिक उच्चार पाहिजे होते. त्यामुळे कडक होतं की कुणीही तिला सुधारायला नाही द्यायचं तिचं मराठी. डांटती थी, बिल्कुल नहीं सिखाना इसको मराठी क्यों आ गई, गलत है. नहीं गलत हां म्हणजे सांगितलं तर मग संपला तो. कारण म्हणजे माझं असतं की एकदा नियम सांगितला ना तो पाळायचा. एकदा गोडीत सांगेल. आणि मी एक आहे की एरवी मी आत्ता बघितलं असेल, मी ह्यांच्यापेक्षा लहान होऊन ह्यांच्यात मस्ती करते, पण कामाच्या बाबतीत नियमाच्या बाबतीत एक्स्ट्रीम. मग मी तिथे कुणी, आता तो बोलला पोलीस असेल तरी सोडणार नाही, मी कुणी असेल तिथे मी असली कुठलीच जागा नाही जिथे तिचा वट नाही. असं इंटरव्ह्यू संपल्यावर तुम्ही फटाफट निघा बरं. नाही यांना माझ्याच गाडीत यायचंय नाही ते गंमत करतात. पण नाही मग हिच्या कॅरेक्टरचं कसं होतं की जसं मला पाहिजे होतं तसं कॅरेक्टर पाहिजे. मला मॉडर्न मुलगी पाहिजे होती, अशी नॉन मराठी. आणि मला अशी लाजरी बुजरी अशी नको होती, कॉन्फिडंट मुलगी पाहिजे होती. म्हणजे जे काही मला पाहिजे होतं ते मला सगळं ह्याच्यामध्ये मिळालं आणि म्हणून हिला कास्ट केलं. आणि हिने परफेक्ट रोल केला. म्हणजे आता रोलबद्दल मी काहीच सांगू नाही शकत, तुम्ही तिथेच येऊन बघा, चित्रपटात कळेल की तिने काय लेवलचा रोल केलेला आहे. खूप मस्त केला है. श्रेया, आपका स्वागत है मराठी इंडस्ट्री में. आई होप आप आगे चल के भी ढेर सारी फिल्में करोगी. तुम्हाला सगळ्यांची बोलून मजा आली. अजून आपल्याला बऱ्याचदा भेटी होतील, कारण फिल्म 6 फेब्रुवारी रिलीज होते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, जबराट शुभेच्छा. आणि तुमच्या फिल्मला पण असंच जबराट यश मिळण्याची आपण आशा करूया. थँक्यू सो मच.